श्री स्वामी समर्थ. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष. या सप्ताहात तुम्हाला कार्यस्थळावर नव्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही तुमचे विचार स्पष्टपणे मांडावेत, पण त्यासोबतच इतरांचे मतही लक्षात घ्यावे. चित्त एकाग्र ठेवावे आणि टीम सोबतच सहकार्याची भावना मनात बाळगावी. व्यापाऱ्यांसाठी हा सप्ताह उत्तम राहील. या सप्ताहात तुमच्यासाठी तुमच्या कार्यस्थळावर महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ आहे. व्यवसायात नव्या योजनांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करण्यापूर्वी दक्षतेने आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावा. कापड व्यापाऱ्यांना फायदा होईल. या सप्ताहात तुमचे कौटुंबिक जीवन खूपच चांगले राहील. तरीही तुम्ही नात्यांमध्ये समजूतदारपणे आणि धैर्याने वागायला हवे. जोडीदारासोबत मोकळेपणाने बोलल्यास अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकते. नवीन भागीदारी फायद्याची ठरेल. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. या सप्ताहात तुम्ही तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासोबत सावध राहायला हवे. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग, व्यायाम व ध्यान करीत राहावे. तसेच स्वतःच्या खाण्यापिण्याकडेही लक्ष द्यावे. याद्वारे तुम्ही तुमची ऊर्जा टिकवून ठेवू शकाल. इतरांशी बोलताना रागावर ताबा ठेवावा. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय: रोज हनुमान चालीसा वाचणे आणि हनुमंताची पूजा करणे. वृषभ. या सप्ताहात तुम्हाला नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. कामात उत्साह टिकून ठेवावा आणि सहकर्मचाऱ्यांशी ताळमेळ राखावा. तुम्ही भागीदारीत काम करणे उत्तम ठरेल. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात कोणावरही विश्वास खूप विचारपूर्वक ठेवावा. तसेच कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा. या सप्ताहात कार्यस्थळावर तुम्हाला नव्या योजना मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे कोठेही गुंतवणूक करण्यापूर्वी सारासार विचार करावा. नव्या संधीचा लाभ करून घ्यावा. व्यवसायात नवे विचार लागू करावेत. या सप्ताहात कौटुंबिक जीवनात तुम्ही वेळ द्यायला हवा आणि लहान सहान कुरबुरींकडे दुर्लक्ष करायला हवे. तुमच्या प्रेमसंबंधात माधुर्य राहील. हा सप्ताह तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत मजेत घालवाल. जर घरात जुना पिढीचा वाद चालू असेल तर तो मिटेल. वडिलांची तब्येत जपावी. या सप्ताहात तुमच्या आरोग्याबाबत बोलायचे तर तुम्ही तुमच्या आळशीपणा सोडायला हवा. त्याचा तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. तसा या सप्ताहात कोणताही आरोग्यविषयक मोठा त्रास राहणार नाही. तरी या सप्ताहात आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. उपाय: रोज शंकराला बेल वाहून ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करणे. मिथुन. या सप्ताहात तुम्ही तुमच्या कामावर जास्त परिश्रम करण्याची गरज आहे. नव्या संधींचा लाभ करून घ्यावा. तुमच्या भोवतालचे वातावरण सुखावह राहणार आहे. तुम्हाला एका मागातून एक आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळू शकतात, ज्यामुळे तुमचे मन सतत प्रसन्न राहील. हा सप्ताह तुमच्यासाठी धावपळीचा आणि कामाच्या दगदगीचा राहणार आहे. त्यातच तुमच्या सहकर्मचाऱ्यांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या हाती नव्या योजना मिळू शकतात. आर्थिक व्यवहाराबाबत सावध राहावे व गुंतवणूक विचारपूर्वक करावी. हा सप्ताह कौटुंबिकदृष्ट्या सुख शांतीने भरलेला असेल. तुमच्या नव्या मित्रांसोबत भेटीगाठी होऊ शकतात. या सप्ताहात तुम्ही फालतू वादात पडू नये. तसेच
स्वतःची मानसिक शांती टिकवून ठेवावी. तुमच्या संबंधांमध्ये सुधारणा होईल आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी लाभेल. या सप्ताहात तुमचे आरोग्य सामान्य राहील. तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, कारण तुम्हाला सध्या पोटासंबंधित आजार सतावू शकतात. मानसिक स्थिती स्थिर राखण्यासाठी योग व प्राणायामाकडे लक्ष देण्याची गरज आहे. महत्त्वाचे निर्णय मंगळवार, गुरुवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय: रोज सूर्यदेवाला पाण्याचा अर्घ्य देणे आणि सूर्यदेवाची आराधना करणे. कर्क: या सप्ताहात तुम्ही तुमच्या कामाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. नव्या योजना आणि भागीदारीसाठी हा काळ उत्तम आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. तुम्ही छोट्या छोट्या चुका करणे टाळायला हवे. कामात जास्त परिश्रम करण्याची गरज आहे. नव्या संधीचा लाभ घ्यावा. या सप्ताहात तुमच्या करिअरमध्ये तुमच्या उन्नतीचे योग आहेत. तुम्हाला नवनवीन संधी मिळू शकतात, पण कार्यक्षेत्रात उत्तम परिणाम मिळवण्यासाठी तुम्ही खूप परिश्रम करण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या कम्युनिकेशन स्किलकडे जास्त लक्ष द्यायला हवे. या सप्ताहात नातेसंबंधांमध्ये तुम्ही समजूतदारपणे व धैर्याने वागण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अधिकाधिक वेळ घालवायला हवा. प्रेम संबंधात नाविन्य येईल. नातलगांशी तुमच्या भेटीगाठी वाढतील व त्यातून तुम्हाला वेगळाच आनंद मिळेल. या सप्ताहात तुम्हाला आरोग्यासंबंधित छोटे मोठे त्रास होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यायला हवे. विशेषतः पोटासंबंधित तक्रारी उद्भवणार नाहीत याची दक्षता तुम्ही घ्यायला हवी. त्यासाठी बाहेरचे खाणे व्यर्थ करावे आणि सकस आहार घ्यावा. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय: या सप्ताहात दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा. सिंह: हा सप्ताह तुमच्यासाठी सामान्य राहणारा असेल. एकाच वेळी अनेक कामे हाती आल्यामुळे तुमची व्यग्रता वाढू शकते व त्याचा तुम्हाला त्रासही होऊ शकतो. या सप्ताहात तुम्ही तुमच्या मातेच्या तब्येतीवरून थोडेसे चिंताग्रस्त राहण्याची शक्यता आहे. या सप्ताहात करिअरबाबत सुखद परिणाम मिळण्याच्या संधी चालून येतील. परदेशाशी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा सप्ताह फायदेशीर ठरणार आहे. नोकरदार जर नोकरी बदलण्याच्या प्रयत्नात असतील तर त्यांना या सप्ताहात यश मिळू शकते. या सप्ताहात कौटुंबिक वातावरण शांतिप्रिय राहणार आहे. कौटुंबिक संपत्तीच्या प्रकरणांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक प्रकरणांमधील कोणताही निर्णय तुम्ही विचारपूर्वक घ्यायला हवा, अन्यथा विनाकारण मानसिक अशांतीचे कारण तयार होईल. या सप्ताहात तुम्ही काही आरोग्यविषयक त्रासांनी त्रस्त राहू शकता. तुम्हाला पोटाचा आजार त्रास देऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. तेलकट, तिखट व पित्तवर्धक आहार टाळावा. तसेच योगाभ्यास करण्यावर अधिक भर द्यावा. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय: रोज शिवपिंडीवर दूध व दही वाहणे आणि त्रिमुखी रुद्राक्ष धारण करणे. कन्या: हा सप्ताह तुमच्यासाठी रचनात्मक कामांमध्ये यश देणारा ठरणार आहे. तुम्ही इतरांच्या मदतीसाठी धावून जाल. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. कोणतेही काम गडबडीत करू नये, अन्यथा तुमचे काम बिघडू शकते. कार्यक्षेत्रात तुम्हाला भरपूर यश लाभेल. हा सप्ताह तुम्हाला करिअरमध्ये काही उत्तम संकेत देईल. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात भरपूर यश मिळेल. तुम्हाला करिअरच्या कित्येक चांगल्या संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. तुम्ही
तुमच्या कुशलतेच्या जोरावर नोकरी मिळवण्यात यशस्वी व्हाल. कौटुंबिक जीवन जगणाऱ्या जातकांसाठी हा सप्ताह उत्तम राहणारा आहे. कुटुंबात एखादे मंगल कार्य होण्याचे प्रबळ संकेत मिळत आहेत. जर नवे घर घेण्याच्या विचारात असाल तर या सप्ताहात त्यात तुम्हाला यश मिळू शकते. आई वडिलांच्या तब्येतीची चिंता दूर होईल. या सप्ताहात तुम्ही मानसिक रूपात सुदृढ राहाल. हा सप्ताह आरोग्याच्या दृष्टीने उत्तम राहणारा आहे. या सप्ताहात तुम्हाला कोणताही मोठा आजार होण्याची शक्यता नाही, पण तरीही तुम्ही आरोग्याबाबत नेहमी सावध राहण्याची गरज आहे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय: या सप्ताहात श्री लक्ष्मी माता मंदिरात अत्तर, सुगंधी धूप व झाडू दान करणे. तुळा: या सप्ताहात तुमचे जीवन सुखमय राहील. तुम्हाला तुमची सुख शांती टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या शत्रूच्या चाली समजून घ्यायला हव्यात. तुमच्या यश आणि कीर्तीत वाढ होईल. तुम्ही एक पथ्य पाळायला हवे. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नये. करिअरच्या दृष्टीने या सप्ताहाची सुरुवात उत्तम ठरणार आहे. प्रतिस्पर्धकांवर तुम्हाला विजय मिळेल. व्यापारी वर्गासाठी या सप्ताहाची सुरुवात उत्तम राहील आणि त्यांची आर्थिक प्रगती होत राहील. नोकरदारांना मनाजोग्या जागी बदली मिळण्याची शक्यता आहे. या सप्ताहात कौटुंबिक जीवनात गुरुग्रह तुमच्या मदतीला धावून येतील. या सप्ताहात मामांकडून विशेष मदत मिळू शकते. जर कुटुंबात एखादा वाद बराच काळ चालू असेल तर तो मिटण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या वडिलांची तब्येत जपायला हवी. या सप्ताहात तुमच्या एखाद्या जुनाट व्याधीपासून सुटका होण्याची शक्यता आहे. तसाही तुम्हाला या संपूर्ण सप्ताहात कोणत्याही प्रकारचा त्रास होण्याची शक्यता नाही. तरीही तुम्ही तुमच्या तब्येतीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असणार आहे. महत्त्वाचे निर्णय बुधवार, शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय: गोमातेला चारा खाण्यास देणे व श्री गणेशाची आराधना करणे. वृश्चिक: हा सप्ताह तुमच्यासाठी उत्तम रूपात फलदायक राहणारा आहे. तुम्हाला नोकरीत एखाद्या महिला अधिकाऱ्याचे सहकार्य लाभताना दिसून येत आहे. कुटुंबात तुमचा मान व प्रतिष्ठा वाढेल. या सप्ताहात तुम्ही एखाद्याकडे उसने पैसे मागितले तर सहजतेने मिळून जातील. हा सप्ताह करिअरच्या दृष्टीने काही प्रमाणात उत्तम असणार आहे. कामामध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कार्यक्षेत्रात कोणत्याही कामात घाईने कोणताही निर्णय घेणे टाळावे. नोकरदार व्यक्ती जर बदलीच्या प्रतीक्षेत असतील तर हा सप्ताह त्यासाठी लाभदायक असेल. या सप्ताहात तुमच्या कुटुंबात काहीसे खळबळजनक वातावरण राहणार आहे. कौटुंबिक जीवनात आतापर्यंत सतावणारा त्रास संपुष्टात येण्यास सुरुवात होईल. प्रेम जीवन जगत असणाऱ्या जातकांसाठी हा सप्ताह चांगला आहे. आई वडिलांचा आशीर्वाद लाभेल. या सप्ताहात तुम्हाला तब्येतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंबातील वादाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या सप्ताहात तुम्हाला छोटे मोठे आजार सतावू शकतात. योग व्यायाम नियमितपणे केल्यास आरोग्य उत्तम राहू शकते. महत्त्वाचे निर्णय रविवार, सोमवार आणि बुधवारच्या दिवशी घेणे. उपाय: या सप्ताहात पंचमुखी रुद्राक्ष धारण करणे आणि ओम हिरण्यगर्भाय नमः या मंत्राचा जप करणे. धनु: हा सप्ताह तुमच्यासाठी मध्यम असेल. तुम्हाला एखाद्या अशा जागी गुंतवणूक करण्याची संधी मिळेल
जिथे तुम्ही मुक्तपणे गुंतवणूक करू शकाल. तुम्ही फालतू खर्च करणे टाळायला हवे. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात आळस करणे टाळावे, अन्यथा समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या सप्ताहात तुम्हाला खूप साऱ्या नव्या संधी मिळू शकतात. तुम्ही एखाद्यासोबत भागीदारी करून एखादा नवा व्यवसाय सुरू करू शकतात. नोकरी करीत असलेल्या जातकांना त्यांच्या नोकरीत भरपूर मानसन्मान मिळू शकतो, ज्यामुळे ते प्रसन्न राहतील. या सप्ताहात कौटुंबिक जीवनात सामंजस्य राहील. तसा अधूनमधून काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. संततीची इच्छा बाळगणाऱ्या जातकांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. घरात आनंदी वातावरण असेल. आरोग्याबाबत हा सप्ताह काहीसा उत्तम ठरणारा असणार आहे. तुम्हाला आरोग्यविषयक त्रास कमी राहील. जर तुम्ही एखाद्या जुनाट आरोग्य समस्येपासून सुटका मिळवू इच्छित असाल तर थोडी दक्षता बाळगायला हवी, जेणेकरून कोणताही जुनाट आजार पुन्हा सतावणार नाही. महत्त्वाचे निर्णय रविवार, सोमवार आणि बुधवारच्या दिवशी घेणे. उपाय: या सप्ताहात गुळ दान करणे आणि आदित्य हृदय स्तोत्र वाचणे. मकर, हा सप्ताह तुमच्यासाठी प्रगतीचा राहणार आहे. जर तुम्ही तुमचा पैसा एखाद्या शेअर मार्केट किंवा लॉटरीत गुंतवणार असाल तर त्यातून तुम्हाला अवश्य फायदा मिळू शकतो. तुम्ही कोणत्याही कामाची सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या आईवडिलांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. या सप्ताहात तुम्हाला करिअरबाबत उत्तम परिणाम मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कमाईत वाढ करू शकतात. तसेच तुम्हाला उत्तम प्रमोशन सोबत भरघोस सॅलरीही मिळेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाचा अभिमान वाटेल. या सप्ताहात तुमचे कौटुंबिक जीवन काहीसे त्रासदायक असू शकते. तुमच्या जोडीदारासोबत काही मतभेदही होण्याची शक्यता आहे. परस्पर विश्वासामध्ये काही गैरसमज उत्पन्नही होऊ शकतात. मुलांबाबत घरात काही शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. या सप्ताहाची सुरुवात आरोग्याच्या दृष्टीने फारशी चांगली होणार नाही. योग, ध्यान व व्यायामाचा आपल्या दैनंदिन दिनचर्येत समावेश करण्याची गरज असणार आहे. तुम्ही सकारात्मक विचारांशिवाय सुखद सुदृढ निरोगी जीवन जगण्यात यशस्वी होणार नाही. महत्त्वाचे निर्णय रविवार, सोमवार आणि बुधवारच्या दिवशी घेणे. उपाय: गाईला पालक व कोणतेही ताजे गवत खाण्यास देणे आणि दुर्वा वाहून श्री गणेशाची पूजा करणे. कुंभ, या सप्ताहात तुम्ही वायफळ खर्च करणे टाळणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतेही नवे डील फायनल करण्यासाठी आधी सल्लामसलत करू शकता. या सप्ताहात तुमचे मन प्रसन्न राहणार आहे. तसेच तुमच्यामध्ये आनंदाची भावना ओतप्रोत भरलेली दिसून येत आहे. हा सप्ताह करिअरच्या दृष्टीने उत्तम राहणारा आहे. तुम्हाला करिअरच्या क्षेत्रात अनेक संधी मिळू शकतात. तसेच करिअरमध्ये उत्तम परिणामही लाभू शकतात. करिअरमध्ये पूर्वीपासून असलेली एखादी समस्या दूर होण्याचे संकेत मिळत आहेत. कौटुंबिक जीवन जगणाऱ्या जातकांसाठी हा सप्ताह उत्तम असेल. ते सुखद व आनंददायी असेल. तुम्हाला कुटुंबातून मान मिळेल. नात्यांमध्ये गोडवा राहील. तसेच आईवडिलांची तब्येत उत्तम असल्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. त्यांना तीर्थक्षेत्री घेऊन जाऊ शकता. या सप्ताहात आरोग्याच्या मार्गातील अडथळे दूर होतील आणि आरोग्यासंबंधित समस्या कमी होतील. पोटासंबंधित समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. महत्त्वाचे निर्णय रविवार, सोमवार आणि बुधवारच्या दिवशी घेणे.
उपाय: रोज शंकराला पांढरे तांदूळ व्हावेत आणि शंकराची आराधना करावी. मीन: हा सप्ताह तुमच्यासाठी मध्यम रूपात फलदायी असेल. तुम्हाला एखादा शुभ समाचार ऐकायला मिळू शकतो, ज्यामुळे तुमच्या सन्मानात वाढ होईल. पुरुषार्थासाठी केलेल्या कामाचे सार्थक होईल. नवीन ऊर्जा संचारेल. तुम्ही तुमच्या गुरुजनांची मदत मिळवल्यास जास्त यश मिळेल. हा सप्ताह करिअरच्या दृष्टीने उत्तम ठरणारा असेल. तुमच्या कामातील तुमच्या परिश्रमाचे फळ तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमच्या कार्यस्थळावर भरपूर फायदा करून घेऊ शकतात. याशिवाय जर आपण व्यावसायिक असाल तरी उत्तम फायदा मिळू शकतो. या सप्ताहात तुम्हाला कौटुंबिक जीवनात काही त्रास होण्याची शक्यता आहे. तुमच्या कौटुंबिक जीवनात काहीसा तणाव राहील. जोडीदारासोबत काही मतभेद होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च तुम्हाला त्रस्त करू शकतो. तुम्हाला तुमच्या मुलांविषयी चिंता राहील. या सप्ताहाची सुरुवात आरोग्याच्या दृष्टीने चांगली असणार आहे. जर तुम्ही दीर्घकाळापासून एखाद्या आजाराने त्रस्त असाल तर डॉक्टरांशी याविषयी अवश्य सल्ला घ्यायला हवा. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय: या सप्ताहात हनुमानाला गोड मसाला पानाचा नैवेद्य दाखवणे. आपणा सर्वांचा हा सप्ताह चांगला जाओ हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.